मनसेचे नेते माजी शहराध्यक्ष आणि 3 वेळा नगरसेवक राहिलेले वसंत मोरे यांनी अखेर मनसेला रामराम केलेला आहे। आपण त्यांच्याशीच बोलूयात। तात्या, काय आणि कशासाठी सगळे राजीनामा? जर संघटनेमध्ये जी लोक आहेत ज्यांच्या बेसवरती निवडणुका लढवायच्या का नाही लढवायचे ठरलं जातं, त्याच लोकांना जर वाटत असेल की पुण्यामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, तर मग मला वाटतं की अशा लोकांच्या सोबत राहून काय करायचं। आणि माझ्या वसंत मोरेच्या पाटणीच्या आत्तापर्यंत ना चाळण झाली आहे, खंजीर खुपसून त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। व जर ती लोक संघटनेत राहतात तर मग आपण करायचं तिकडं। तुम्ही राज ठाकरे किंवा वरिष्ठांकडे याबाबत बोलणी केली होती? खूप वेळा चर्चा केलेली आहे, खूप वेळा सांगितलं आहे। मान्य अमित साहेबांना सांगितले, मान्य राज साहेबांना सुद्धा सांगितले। अमित साहेबांसोबत मी या विषयामध्ये तासभर चर्चा केलेली आहे, पण त्याच्यामध्ये काही माझ्या हाताला लागलं नाही शेवटपर्यंत। आणि मला वाटतं की मी जी चर्चा करायचो, मी ज्या तक्रारी करायचो, ह्यांना फक्त तक्रारी करतो असंच पाहिलं गेलं। मला वाटतं त्या तक्रारींचं जर व्हेरिफिकेशन केलं असतं ना, तर मला वाटतं की नक्की त्याच्यामध्ये चुकतंय कोण हे कळलं असतं। याला कोण जबाबदार आहे? राज ठाकरे, अमित ठाकरे किंवा तुमचे पदाधिकारी? पदाधिकारी, पुण्यातील पदाधिकारी हे ह्या सगळ्या विषयाला जबाबदार आहेत। खरं तर आता तुम्ही राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून इच्छुक होता, आता काय भूमिका आहे आणि कशा प्रकारे आता पुढची भूमिका असेल तुमची? माझी पुढची भूमिका ही भविष्यात कळेल, येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये मी ती भूमिका घेईल। शरद पवारांनाही भेटले होते काय? त्यावेळेस ही चर्चा सुरू झाल्या होत्या? त्यावेळेस मी वेगळ्या कामासाठी भेटलो होतो। माझ्या इथल्या एका पटांगणाच्या आरक्षणासंदर्भात मी मान्य साहेबांना भेटलो होतो, त्यामुळे मी त्यावेळेसची भूमिका माझी अशी कुठली राजकीय भूमिका नव्हती। मी माझ्या प्रभागातल्या एका आरक्षणासाठी मी गेलो होतो। खरं तर तुम्ही भाऊक झाले होते पत्रकार परिषदेमध्ये, जवळपास 18 वर्षानंतर मनसे सोडताय आणि 18 वर्ष ही मनसेमध्ये झाली आणि त्याच्या अगोदर 2002 साली मी या भागामध्ये शिवसेनेचा उमेदवार होतो। त्यावेळेस या दक्षिण पुण्यामध्ये मान्य राजसाहेबांचा बॅनर लावणारा मी एकमेव कार्यकर्ता होतो, म्हणून 2002ला माझं पहिल्यांदा तिकीट कापले गेलं की हा राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे म्हणून। त्यामुळं मी तेव्हापासून म्हणजे जसा मला राजकारण कळते ना, तेव्हा राजकारणपेक्षा राज ठाकरे जास्त कळलं आहे मला आजपर्यंत आयुष्यामध्ये। त्यामुळं मला वाटतं की आता या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला, सारखं वारंवार आपण अग्निपरीक्षा द्यायची, सारखं एकनिष्ठ कुठवर सांगायचं। त्यामुळे आज सगळे दोर कापून टाकलेत मी। खरं तर दोर कापून टाकले, मात्र तुम्ही आता बोलताना असे म्हणाले की ही तुमचा कधी निर्णय गेले 3-4 दिवसापासून तुम्ही शुगर वाढते म्हटला, किंवा निर्णय कधी घेतला नेमका की बस आता शिवसेना मनसे सोडायचे? काल रात्रीपासून माझी खूप घालमेल होत होती। रात्री 12-12:30ला मी जी फेसबुकची पोस्ट टाकली त्याच्यानंतरनं मला आज काल रात्रीसुद्धा मला झोप आली नाही। आज सकाळी मी माझी जी इथली कार्यकर्त्यांची फळी आहे, पहिल्या कार्यकर्त्यांची, या सगळ्या फळीबरोबर मी सकाळी 11 वाजता चर्चा केली आणि तिथून मी डायरेक्ट तडक शहर कार्यालयात जाऊन आज मी तो साष्टांग दंडवत करून माझा राजीनामा दिला। साष्टांग दंडवत करत असताना तुम्ही त्यांच्या काय सांगितलं किंवा काय मागितलं? साहेबांना फक्त एवढंच म्हणलो की साहेब, मी ह्या लोकांमध्ये नाही राहू शकत, त्यामुळे मला माफ करा। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षामध्ये मी नाही काम करू शकत आता। आता कुठल्या पक्षात जाणार? महायुती, महाविकास आघाडी, काय भूमिका असेल? अजून असा कुठलाच निर्णय मी घेतलेला नाहीये, पण मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे। तुम्ही म्हटलं की संन्यास पण घेतला जाईल, पण आता तुम्ही मनसेत जाणार? नाही, मी मनसेत नाहीच जाणार मी परत। आता मनसेमध्ये नाहीच जाणार मी कोणत्याही परिस्थितीमध्ये। मला वाटतं की मी साहेबांपर्यंत या सगळ्या गोष्टी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्यापेक्षा त्या लोकांचं पारडं जड झालं। तुम्ही भूमिका घेतल्यानंतर तुम्हाला वरिष्ठांचे फोन आले कोणाचे? राज ठाकरे किंवा अमित साहेबांचा मला वाटतं की आला होता, बाळा नांदगावकर साहेबांचा पहिल्या मिनिटालाच मी ज्यावेळेस बाहेर पडलो तेव्हा पण आला होता, अमित साहेबांचा आला होता, सगळ्यांचे फोन आले होते। पण मला असं वाटतं की मी जर या गोष्टी सगळ्यांपर्यंत सांगितल्या, त्यावेळेस का नाही मला तुम्ही थांबवलं, त्यावेळेस का नाही तुम्ही सगळ्या कोर कमिटीला घेऊन बसलात। आता जर मग तुम्ही ते 10 लोक आहेतच ना तुमच्याकडं। एक वसंत मोरे गेला म्हणून पक्षाला, संघटनेला काय फरक पडणार आहे? परंतु वसंत मोरे जर गेला ना तर यांना लय फरक पडेल, घरच्यांना, माझ्या मित्रपरिवाराला लय फरक पडेल। आणि रोज उठून तेच जगायचं, तेच प्रश्न, तोच प्रॉब्लेम, तीच एकनिष्ठा, तेच कुठवर सांगत बसायचं? बरं, सांगायचं तरी कुणाच्या सांगण्यावरून? ज्यांचे स्वतःचे काय त्यांचे भ्रांत आहेत आणि त्या लोकांसाठी मी माझे स्पष्टीकरण देत बसायचं का? म्हणून मी आज माझ्या त्या सगळ्या भावनांचा कडेलो। आता गेले 1 ते 1.5 वर्षापासून तुम्ही लोकसभेची तयारी करत होता, लोकसभेची तुम्ही इच्छा व्यक्त केली होती, त्याच्यामुळे खरं तर तुम्ही सोडताय? नाही, लोकसभेमुळे सोडत नाही मी, मुळात
ज्यांच्या हातामध्ये हा अहवाल होता, ज्या लोकांनी पक्ष संघटना पुण्यामध्ये मजबूत आहे, आपण निवडणूक लढवलीच पाहिजे असा अहवाल द्यायला पाहिजे होता, तर उलट की पक्ष संघटनेमध्ये एक वातावरण असं क्रिएट केलं गेलं की संघटना निवडणूक लढू शकत नाही. संघटनेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात वाद आहे, अनेक इच्छुक आहेत. मला वाटतं की हे इच्छुक गेल्या 15 दिवसापासून कुठे गेले? सगळे इच्छुक गायब झाले का? तर अहवाल पोचला, अहवाल निगेटिव्ह पोचला ना, निगेटिव्ह अहवाल पोचला म्हणून इच्छुक गायब झाले. आता इच्छुकांनी त्यांची यादी द्यावी ना साहेबांकडे, बाबा आम्ही 4 जणांपैकी साहेब आम्ही लढायला इच्छुक आहे, आमच्यापैकी द्या. आता वसंत मोरे तर लढणार नाही. आता पक्ष वाढवायचं काम करत होते की कमी करायचं काम चालू होतं सगळं? पक्ष वाढला का कमी झाला हे तुम्ही संघटनेमधल्या पदाधिकाऱ्यांना, संघटनेमधल्या कार्यकर्त्यांना, एखाद्या सामान्य शाखा प्रमुखाला जरी विचारलं ना तरी तो सुद्धा सांगेल की गेल्या 2 वर्षामध्ये पक्षाची किती वाताहत या लोकांनी पुण्यामध्ये केली ते. तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात, परत शिवसेनेमध्ये जाण्याचा नाही, अजून तसं कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही आहे. जो निर्णय घेईल ते येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये घेईल. नक्कीच आपण 1 ते 2 दिवसामध्ये निर्णय घेऊ. मात्र आता परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती वसंत मोरे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.